गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी असं सुंदर असं निसर्गाच्या वातावरणामध्ये सकाळ बघायला कोणाकोणाला आवडते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हे जे आपण वातावरण बघतोय हे गावाकडे गेल्यानंतर अनुभवता येतं, कारण सिटीमध्ये या सगळ्या गोष्टींचा जवळून अनुभव आपल्याला तर काही घेता येत नाही. कारण सकाळी सूर्योदय तर आपल्याला काही दिसतच नाही आणि संध्याकाळचा सुद्धा काही कळत नाही. त्यामुळे ना इथे गावाकडे गेल्यानंतर हे सगळं वातावरण अगदी जवळून बघता येतं, हो की नाही. तर मस्त असं आपली इथं मॉर्निंग झालेली होती आणि सकाळी सकाळी असा ह्या नॅचरल व्ह्यू बघायला ना खरंच खूप छान वाटतं. कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि झाडांच्या फांद्यांमधून असं ही सूर्योदय बघायला ना खरंच खूप गोड वाटतो. आणि हे मस्त असं वातावरण इथे मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेलं आहे. थोडे थोडे आठवणी आपल्या अशाच जपून ठेवता येतात आणि आयुष्यभर आपल्याला ते आठवत राहतात. तर ते छोटेसे क्षण मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेले आहेत. नका पकडू. आज सकाळी सकाळी निसर्गाच्या सुंदर वातावरणामध्ये ना इथे मुलांचं उठलं की लगेच कोंबडीचे छोटे छोटे पिल्लं झालेले होते. ते धरून खेळायचं काम चालू होतं. ब्रश करता करता यांचं ना हे खेळायचं काम चालू होतं. तर मस्त असं इथे ना मी सकाळी सकाळी झाडून मारायला घेतलेला होता. आता हे झाडून काढताना ना मोठा असं झाडू इथं तुराट्याचा बनवलेला होता. आता हे तुराटी तुम्हाला माहीतच असेल, म्हणजे आपल्या तुरीच्या ज्या झाडं राहतात ना त्याच्यापासून हे बनवलेला झाडू. आता हा ना खूप असं मोठं झाडू होता, त्यामुळे मी फक्त एकच घेतला होता. तर एवढं सगळं झालेलं होतं. खरं तर हा मोठा झाडू केलेला असतो, पण तो मोठा सगळा घेतला की हात अवघडून जातो. त्यामुळे मी फक्त हा छोटासा एकच घेतलेला होता. त्याने सुद्धा खूप छान असं झाडायला येत होतं. तरी ते सकाळी सकाळी मी सगळं झाडू मारायला घेतलं होतं. आता हे जे तुम्ही पाहताय हे आमचं गुरांचं शेड आहे. पण सध्या ना गावाकडं गुरांना करण्यासाठी कोणच नाहीये, त्यामुळे इथे ते म्हणजे गुरं वगैरे काही नाही येते. आणि हे जुनं घर होतं पुढचं, त्याच्या पाठीमागच आम्ही आता हे नवीन घर बांधलेलं होतं. तर अशा पद्धतीचं आतमध्ये ना भरपूर सगळं झाडण्यासाठी आहे. आणि त्यामुळे ना सकाळी सकाळी कमीत कमी 1 तास किंवा पाऊण तास तरी हे सगळं झाडण्यामध्येच जात राहतो. सकाळी थोडी कामांची सुद्धा गडबड असते, त्यामुळे कधी कधी आम्ही दोघी मिळून झाडतो किंवा कधी कधी फक्त एकटेच मिळून झाडायला सुद्धा लागतं. आता ही सासरे सुद्धा मला मदत करत असतात, पण खरं तर सासऱ्यांचं ऑपरेशन झाल्यामुळे मी एकटीच हे सगळं झाडायला बसले होते. आता पुढचं घर सुद्धा खूप छान होतं, कारण हे आमचं जुनं घर होतं, पण हे पत्र्याचं घर होतं. आणि आता काहीतरी नवीन चेंजेस व्हायलाच हवा, हो की नाही. म्हणून तर आता हे खरं पाठीमागं हे नवीन घर बांधलेलं आहे. तर इथे नाही सगळं जुन्या बाथरूममध्ये आंघोळ वगैरे सध्या करत असतो. अजून नवीन बाथरूम काय वापरलेलं नाही आम्ही. तर असं शेडमध्ये कपडे ते पण सुकायला टाकत असतो, कारण बाहेर ना भरपूर ऊन आहे आणि उन्हामुळे लवकर कपडे खराब होतात किंवा कलर वगैरे उडतो. त्यामुळे आतमध्येच दोऱ्या बांधलेल्या आहेत आणि तिथं सगळं हे झाडू व्यवस्थित असं कपडे धुवून टाकत असतो. तर अशा पद्धतीने ते सगळं मी झाडून काढलेलं होतं. आता हे तुम्ही पाहताय ना एवढं सगळं अंगण आहे आणि पाठीमागं सुद्धा भरपूर सगळं झाडण्यासाठी आहे. त्यामुळे एकटीला झाडायला खूप वेळ जातो. आता थोडासा उन्हाळा असल्यामुळे ना सगळे झाडं जास्त काही हिरवेगार नाही आहेत, कारण इकडल्या झाडांना पाणी जास्त पुरत नाही, त्यामुळे हे थोडेसे सुकून गेलेले आहेत. आणि हे सीताफळाचं झाडं आहेत तिकडं. पण ज्यावेळेस पाणी असतं त्यावेळेस मस्त असे हे सगळं झाडं असतात आणि आपलं घर अगदी हिरवगार झालेलं असतं. तर छान असं सगळं झाडू वगैरे मारून घेतला मी. नंतर आज ना पाणीसुद्धा इथे चुलीवरतीच ठेवलेलं होतं, कारण गावाकडे एकदा लाईट गेली की परत यायचं काही चान्सेस लवकर नसतात, हो की नाही. त्यामुळे ना पाणीसुद्धा चुलीवरतीच तापवलेलं होतं. छान असा मस्त सूर्योदय झालेला होता आणि झाडांच्या पट्टीमधून दिसणारा हा मस्त असा सूर्योदय ना बघायला खरंच खूप छान वाटतं. आणि हे सगळं आपल्याला गावाकडे गेल्यानंतरच अनुभवता येतं. तर आज ना मस्त असं सगळे कामं वगैरे आवरून घेतले आणि नंतर इथे मी स्वयंपाकाला लागणार होते. त्यावेळेस इथे मम्मीने ना ह्या लोणच्याच्या कैऱ्या आणून दिलेल्या होत्या. खरं तर ह्या केशरच्या आंब्याला मम्मीच्या ना एक झाड आलेलं होतं, म्हणजे ॲक्च्युली
फांटी फुटलेली होती आणि त्या तुटलेल्या फांटीलाच ना इथे साधा गावरान आंबा लागलेला होता आणि त्याचेच हे मम्मीने सगळ्या कैऱ्या आणून दिलेल्या होत्या. तर साधारण 100-150 कैऱ्या होत्या. तर त्याचं इथे लोणचं बनवायचं होतं. तर इथे ताईंनी नाही सगळ्या मोजून आणि चांगल्या निबार बघून इथं आपल्या लोणच्यासाठी कैऱ्या काढत होत्या. कारण लोणचं बनवायचं म्हणलं तर कैऱ्या आपल्या चांगल्या लागतात, नाही तर वर्षभर आपलं लोणचं टिकत नाही, बुरशी वगैरे येते आणि खराब होऊन जातं. त्यामुळे इथे ताईंचं आपलं चालू होतं की निबार त्यातल्या बघून आपल्याला इथे कैऱ्या काढून घ्यायच्या. म्हणून इथे बघून मोजून थोड्याशा कैऱ्या घेणार होतो, कारण जास्त काही लोणचं लागत नाही. असं तर फक्त मी आणि माझ्या नणंदबाई आम्ही 2-3 जणच इथे लोणचं खातो, त्यामुळे जास्त काही इथे कैऱ्यांचं लोणचं बनवायचं नव्हतं. त्यातल्या थोड्या मोठ्या मोठ्या बघून इथे सासूबाईंनी काढलेल्या होत्या. तर अशा बघून इथे कमीत कमी 100 कैऱ्या घ्यायचं असं आम्ही ठरवलं होतं की 100 कैऱ्यांचं तरी लोणचं आपण घालूया. म्हणून इथे थोड्याशा कैऱ्या घेतल्या. आणि कैऱ्यांचं कसं राहतं, ज्यावेळेस आपल्याला लोणचं बनवायचं असतं तेव्हा ते लगेच आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचं, किंवा लगे ताज्या कैऱ्या असल्या की आपल्याला लोणचं बनवायला घ्यायचं असतं. सुकून वगैरे गेल्या की लोणचं चांगलं बनत नाही, म्हणजे कट वगैरे व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे इथे लगेच हे सगळं ना कैऱ्या पाण्यामध्ये टाकायला ठेवल्या. तर मुलांची इथं मस्त अशी TV बघायचं काम चालू होतं. जेव्हा पण TV बघत असतात तेव्हाच त्यांचं एकत्र सगळं मिळून जमतं, नाहीतर लगेच भांडणं सुरू होतात. म्हणून इथं छान असं त्यांनी TVला ना YouTube जॉईन केलेलं होतं आणि ह्यांचं चालू होतं हॉरर TV म्हणजे मूवीज बघायचं. कारण आमच्या मुलांना ना हे असल्याच गोष्टी जास्त बघायला आवडतात. तरी तर छान अशा कैऱ्या आपल्या लगेच पाण्यामध्ये टाकून ठेवल्या. म्हटलं आता भिजू द्यायच्या आणि मग दुपारून यांना फोडून काढायच्या, कारण फोडायला सुद्धा सध्या काही घरामध्ये नव्हतं. म्हटलं आडकीता जो असतो कैऱ्या फोडायचा तो आणल्यानंतर आपण फोडून घेऊया, तोपर्यंत इथं मस्त असं आपलं ते भिजून जातील. तर इथे मुलांचं TV वगैरे पाहून झालं. सकाळचा नाश्ता बनवायला घेतला होता. आता नाश्त्यामध्ये ना इडली बनवली होती. खरं तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून घेतला आणि दुपारच्या टायमामध्ये ना इथं झाडांना थोडंसं पाणी दिलं, कारण ऊन खूप असल्यामुळे ना झाडं लगेच सुकल्या जातात. आता ही पाणी द्यायचा पाईप तर एवढा फुटला होता ना की पाणी पुढं कमी आणि मागच जास्त चालत होतं. त्यामुळे इथे ताईंनी हा पाईप ना बांधून घेतला. नंतर सगळं आवरल्यानंतर इथे कैऱ्या फोडायला बसलो. आता ह्या आडकीता आणल्यानंतर हे कैऱ्या फोडायला बसलो. आता ताईंनी हे सगळे साफ करायला घेतल्या, तर इथे मी फोडून देत होते. आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.